दरम्यान वाल्मिक कराड शरण येताच त्यानं व्हिडिओतून आकाला इशारा दिलाय. यामुळे आता आकाचं टेन्शन देखील वाढलंय. त्यातच आता धसांनीही गंभीर आरोप केल्यानं आकाचा पाय खोलात आहे. काय हे प्रकरण समजून घेऊ. हे जर काय त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. वाल्मिक कराडचा व्हिडिओतून आकाला इशारा. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. वाल्मिक खंडणीचा नव्हे 302चा गुन्हेगार. 120 ब मध्ये बसतात का 302 मध्ये बसतात का मोकामध्ये बसतात, कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत. गेल्या 22 दिवसांपासून ज्याच्या नावाची चर्चा होती तो वाल्मिक कराड पोलिसांना अखेर शरण आलाय. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. ज्या सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आहे त्याच प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी थेट मागणी केली. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. इतकंच नव्हे तर आपलं नाव या प्रकरणात गोवल्याचं तो म्हणतोय. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. वाल्मिक कराड यावरच थांबला नाही तर त्यानं पुढं काय म्हटलंय तेही ऐका. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. या व्हिडिओनंतर वाल्मिक थेट स्कॉर्पिओ गाडीतून पुण्यातील CID ऑफिसमध्ये दाखल झाला. MH23 BG 2231 नंबरची ही कार घेऊन वाल्मिक आला. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. ही कार कोणाची, वाल्मिक कराड एवढ्या दिवस कुठे होता अशी चर्चा सुरू असतानाच एक व्यक्ती कराडची औषधं घेऊन पुढे आली आणि वाल्मिकनं आणलेली कार ही शिवलिंग याचीच होती. शिवलिंग हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा करण्यात आलाय. वाल्मिकची जवळपास 4 तास चौकशी झाल्यानंतर CIDनं वाल्मिकला अटक केली. वाल्मिकला अटक होताच सुरेश धस यांनी जोरदार निशाणा साधला. ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅचची भीती. एक तर पोलीस घरादारापर्यंत गेलेले आहेत, त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला, परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली. मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत. वाल्मिक कराड आता पोलिसांच्या कचाट्यात तर सापडलाय, मात्र तो सरपंच हत्या प्रकरणात सहभागी आहे की त्याला गोवण्यात आलंय हे मात्र चौकशीतच समोर येईल. आणि वाल्मिक जर या प्रकरणात अडकला तर त्याचा आकाही यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे.